श्री स्वामी समर्थ. वृषभ राशी 25 ते 31 मे साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा भाग्यवर्धक ठरणार का? करिअरमध्ये नवीन जबाबदाऱ्या आणि यश मिळेल का? आर्थिक अडचणी कमी होऊन बचतीचे मार्ग खुलणार का? कौटुंबिक नात्यांमध्ये आनंद आणि शांतता टिकून राहील का? प्रेमसंबंधांमध्ये अपेक्षित साथ मिळणार की काही गैरसमज निर्माण होणार? विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता आणि यश मिळेल का? आरोग्याच्या बाबतीत कोणती काळजी घ्यावी लागेल? आणि या संपूर्ण आठवड्यात ग्रहांची स्थिती वृषभ राशीच्या व्यक्तींना कोणते संकेत देणार आहे? चला तर मग जाणून घेऊया वृषभ राशीचे सविस्तर साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा स्थैर्य, विचारपूर्वक निर्णय आणि नवीन अनुभव घेऊन येणारा ठरणार आहे. या काळात जीवनातील काही महत्त्वाच्या गोष्टीकडे तुमचे विशेष लक्ष जाईल. कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत आणि संयम यांचे फळ मिळण्यास सुरुवात होईल. काही ठिकाणी अचानक जबाबदाऱ्या वाढतील तर काही ठिकाणी अपेक्षित मदत योग्य वेळी मिळेल. आर्थिक बाबतीत सावधगिरी ठेवावी लागेल, पण त्याचबरोबर नवीन लाभाचे मार्ग देखील समोर येतील. कौटुंबिक जीवनात प्रेम आणि आपुलकी टिकवून ठेवण्यासाठी संवाद खूप महत्त्वाचा ठरेल. काही जुन्या गोष्टी पुन्हा चर्चेत येऊ शकतात, पण योग्य समजूतदारपणामुळे वातावरण शांत राहील. प्रेमसंबंधांमध्ये भावना अधिक गहिऱ्या होतील आणि जोडीदारासोबतचा विश्वास वाढण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनत आणि एकाग्रतेची परीक्षा घेणारा असला तरी योग्य प्रयत्नांमुळे चांगले परिणाम मिळतील. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेणे गरजेचे राहील. मानसिक ताण कमी ठेवण्यासाठी स्वतःला सकारात्मक वातावरणात ठेवणे आवश्यक ठरेल. अध्यात्म, प्रार्थना आणि मनशांती देणाऱ्या गोष्टींकडे ओढ वाढेल. आठवड्याच्या शेवटी काही आनंददायी बातम्या मिळण्याची शक्यता असून मनात समाधान आणि आत्मविश्वास वाढलेला जाणवेल. करिअर आणि व्यवसाय. या आठवड्यात कामाच्या ठिकाणी तुमच्या शांत आणि संयमी स्वभावाचा मोठा फायदा होईल. अनेक दिवसांपासून रखडलेले काम आता पूर्ण होण्याची शक्यता आहे. वरिष्ठ व्यक्तींना तुमच्या कामातील प्रामाणिकपणा आणि सातत्य आवडेल. काही जणांना नवीन जबाबदारी मिळू शकते, ज्यामुळे भविष्यात प्रगतीचे मार्ग खुलतील. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन ग्राहक आणि नवीन व्यवहार मिळण्याचे संकेत आहेत. जुन्या ग्राहकांकडून पुन्हा काम मिळू शकते. एखादी महत्त्वाची बैठक किंवा चर्चा तुमच्यासाठी फायद्याची ठरेल. या आठवड्यात घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका, कारण संयमाने घेतलेला निर्णयच पुढे मोठा लाभ देईल. सहकाऱ्यांशी संबंध चांगले ठेवणे आवश्यक राहील, कारण त्यांची मदत अनपेक्षित वेळी उपयोगी पडू शकते. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा हळूहळू सुधारणा घडवून आणणारा राहील. खर्च वाढलेले असले तरी उत्पन्नाचे नवीन मार्ग देखील दिसू लागतील. एखादी जुनी गुंतवणूक आता चांगला फायदा देण्याची शक्यता आहे. काही व्यक्तींना थांबलेले पैसे परत मिळू शकतात. घरासाठी किंवा कुटुंबासाठी काही महत्त्वाचा खर्च करावा लागू शकतो, पण तो आवश्यक असल्यामुळे मनात समाधान राहील. या आठवड्यात बचतीकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. ऑनलाईन व्यवहार आणि कागदपत्रे तपासूनच निर्णय घ्या. काही जणांना अचानक आर्थिक मदत मिळू शकते. आठवड्याच्या शेवटी आर्थिक ताण थोडासा कमी झाल्याचे जाणवेल आणि मन अधिक स्थिर राहील. कौटुंबिक जीवन. घरातील वातावरण या आठवड्यात आनंददायी राहण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि आपुलकी वाढेल. एखाद्या शुभ कार्याचे नियोजन घरात होऊ शकते. ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरेल. काही जुन्या मतभेदांवर चर्चा होऊन त्यातून मार्ग निघू शकतो. भावंडांसोबतचे संबंध अधिक मजबूत होतील. मुलांच्या यशामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. या आठवड्यात कुटुंबासोबत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करा, कारण त्यातून मानसिक समाधान मिळेल. दूर राहणाऱ्या नातेवाईकांकडून एखादी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये या आठवड्यात स्थैर्य आणि भावनिक जवळीक वाढताना दिसेल. जोडीदारासोबत मनातील भावना मोकळेपणाने व्यक्त करण्याची संधी मिळेल. एखाद्या छोट्या गोष्टीवरून मतभेद निर्माण होऊ शकतात, पण शांतपणे संवाद साधल्यास ते लगेच दूर होतील. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराच्या भावनांचा आदर करणे आवश्यक राहील. अविवाहित व्यक्तींना नवीन व्यक्तीची ओळख होण्याची शक्यता आहे, जी पुढे महत्त्वाची ठरू शकते. आठवड्याच्या शेवटी जोडीदारासोबत छोटा प्रवास किंवा खास क्षण अनुभवायला मिळू शकतात. नात्यात विश्वास टिकवून ठेवणे या काळात अत्यंत महत्त्वाचे राहील. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा मध्यम स्वरूपाचा राहील. सततच्या धावपळीमुळे थकवा जाणवू शकतो. काही व्यक्तींना पोटाशी संबंधित त्रास किंवा अंगदुखी जाणवण्याची शक्यता आहे. आहार वेळेवर घेणे आणि पुरेशी झोप घेणे अत्यंत गरजेचे राहील. मानसिक ताण टाळण्यासाठी स्वतःसाठी थोडा वेळ काढा. योग, ध्यान आणि सकाळी चालणे यामुळे शरीर आणि मन दोन्ही ताजेतवाने राहतील. बाहेरचे अन्न कमी खाण्याचा प्रयत्न करा. आठवड्याच्या उत्तरार्धात तब्येतीत सुधारणा जाणवेल आणि ऊर्जा वाढलेली दिसेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचे फळ देणारा राहील.
अभ्यासात सुरुवातीला थोडा कंटाळा जाणवू शकतो, पण सातत्य ठेवल्यास चांगले परिणाम मिळतील. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सकारात्मक बातमी मिळण्याची शक्यता आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन या काळात खूप उपयोगी ठरेल. मित्रांच्या सहवासामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्या. नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळू शकते. काही विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षण किंवा नवीन कोर्स संदर्भात चांगली माहिती मिळेल. वेळेचे योग्य नियोजन केल्यास अनेक कामे सहज पूर्ण होतील. प्रवास आणि नवीन संधी. या आठवड्यात अचानक प्रवासाचे योग तयार होऊ शकतात. कामानिमित्त किंवा कुटुंबीय कारणामुळे छोटा प्रवास घडू शकतो. प्रवासादरम्यान नवीन लोकांशी ओळखी वाढतील आणि भविष्यात त्याचा फायदा होईल. काही व्यक्तींना नवीन नोकरी, नवीन व्यवसाय किंवा नवीन प्रकल्पासंबंधी चांगली बातमी मिळू शकते. परदेशाशी संबंधित कामांमध्ये गती येण्याची शक्यता आहे. कोणतीही संधी समोर आली तर तिचा विचार शांतपणे करा. या आठवड्यात घेतलेले काही निर्णय पुढील काळासाठी महत्त्वाचे ठरू शकतात. आध्यात्मिक आणि मानसिक स्थिती. या आठवड्यात मन अध्यात्माकडे अधिक आकर्षित होईल. देवपूजा, नामस्मरण किंवा मंदिर भेट यामुळे मानसिक शांतता मिळेल. काही व्यक्तींना जुन्या आठवणींमुळे भावनिक वाटू शकते, पण त्यातूनच नवीन शिकवण मिळेल. नकारात्मक विचारांपासून दूर राहणे आवश्यक राहील. स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जाण्याचा प्रयत्न करा. एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतो. आठवड्याच्या शेवटी मन अधिक शांत आणि स्थिर झाल्याचे जाणवेल. उपाय. दर शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करून ओम श्रीं महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. शक्य असल्यास गरजू व्यक्तींना पांढऱ्या वस्तूंचे दान करा. त्यामुळे आर्थिक स्थैर्य आणि मानसिक समाधान वाढेल. एकूण वृषभ राशीसाठी हा आठवडा संयम, स्थैर्य आणि प्रगतीचा ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील आणि आर्थिक परिस्थितीत हळूहळू सुधारणा होईल. नातेसंबंधांमध्ये विश्वास आणि समजूतदारपणा टिकवून ठेवणं गरजेचे राहील. आरोग्याची योग्य काळजी घेतल्यास ऊर्जा आणि आत्मविश्वास दोन्ही वाढतील. या आठवड्यात घेतलेले काही निर्णय भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. सकारात्मक विचार आणि शांत स्वभाव यांच्या जोरावर तुम्ही अनेक अडचणी सहज पार करू शकाल. हा आठवडा अनेक सकारात्मक बदल आणि अनुभव घेऊन येणारा ठरणार आहे. कामाच्या क्षेत्रात मेहनतीला योग्य मान्यता मिळेल आणि नवीन संधींची दारे हळूहळू उघडताना दिसतील. आर्थिक बाबतीत सुरुवातीला थोडा ताण जाणवला तरी योग्य नियोजनामुळे परिस्थिती नियंत्रणात राहील. कौटुंबिक जीवनात प्रेम, समजूतदारपणा आणि आपुलकी टिकून राहील, तर काही जुन्या मतभेदांवर तोडगा निघण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधांमध्ये विश्वास आणि भावनिक जवळीक वाढेल. विद्यार्थ्यांना मेहनतीनुसार चांगले परिणाम मिळतील. आरोग्याच्या बाबतीत स्वतःची काळजी घेणे आणि मानसिक शांतता टिकवून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे राहील. या आठवड्यात घेतलेले काही निर्णय भविष्यात मोठा फायदा करून देऊ शकतात. संयम, सकारात्मक विचार आणि शांत स्वभाव यांच्या जोरावर तुम्ही अनेक अडचणी सहज पार कराल आणि आठवड्याच्या शेवटी मनात समाधान, स्थैर्य आणि नव्या आशा निर्माण झालेल्या दिसतील. धन्यवाद.